नगर आणि नगरचं राजकारण मागील अनेक वर्षांपासून कर्डिले जगताप कोतकर या कुटुंबियाभोवती फिरत राहील. कोणतंही काम असो ते मार्गी लावतील असं व्यक्तिमत्व म्हणजे शिवाजीराव कर्डिले. यातूनच त्यांचा राजकीय आलेख उंचावत गेला. ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर, केडगावचा कायापालट आणि प्रशासनावर कंट्रोल अशी त्यांची ख्याती. यातूनच त्यांचाही राजकीय आलेख उंचावत गेला. तिसरं व्यक्तिमत्व म्हणजे माजी आमदार अरुण काका जगताप. मितभाषी पण टप्प्यात आलं की करेक्ट कार्यक्रम, मग तो राजकीय असो की सामाजिक, असं त्यांचं व्यक्तिमत्व. तिघांनीही आपल्या पद्धतीनं राजकीय वर्चस्व गाजवलं. याला दहशतीची किनार होती असाही आरोप अनेक विरोधक करतात. परंतु ते काही असलं तरी प्रशासन आणि राजकारण या तिघांनी नेटकं सांभाळलं. परंतु आता या तिघांमध्ये कोतकर कुटुंबियाचं राजकीय धोरण नेमकं काय आहे? त्यांची आता राजकीय अस्तित्वासाठी शेवटची लढाई ते खेळणार का? राजकीय अस्तित्वासाठी ठिणगी पडली आहे का? मध्यंतरी नेप्ती उपबाजार समितीच्या नावातून भानुदास कोतकर यांचं नाव हटवलं. त्याला वेगवेगळी कारणंही देण्यात आली. ती कारणं खरी आहेत की खोटी यापेक्षा भानुदास कोतकर यांनी मार्केटसाठी खरंच काही केलेलं नाही का? कोतकर यांच्यामुळे नगरचं राजकारण लवकरच वेगळ्या वळणावर दिसणार का? असे अनेक प्रश्न आहेत. पाहूयात सविस्तर. नमस्कार, मी विजय गोबरे. तुम्ही पाहता चर्चा होणारच हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, नगरच्या राजकारणात माजी आमदार अरुण काका जगताप असतील किंवा ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर असतील, यांनी एकमेकांना जास्त शह न देता राजकारण केलं. त्यामुळे विविध संस्था असतील किंवा राजकीय क्षेत्र असेल यावर त्यांची नेहमीच पकड राहिली. परंतु मध्यंतरीच्या काळात कोतकर कुटुंबीय राजकारणापासून दूर राहिलं. असं असलं तरी भानुदास कोतकर असतील किंवा संदीप कोतकर असतील यांची क्रेज मात्र कमी झालेली दिसली नाही. ते आमदारकीच्या निवडणुकीच्या काळामध्ये सर्वांनीच पाहिलंय आणि अनुभवलं देखील. परंतु त्यानंतर मात्र कोतकर कुटुंबियांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान हे कुणी केलं याबाबत नेहमीच उलटसुलट चर्चा ऐकायला मिळाल्या. जगताप हेच कोतकर यांना टार्गेट करतायत अशाही चर्चा करताना लोक दिसले. नुकतीच एक ताजी घटना म्हणजे नेप्ती उपबाजार समितीच्या नावातून भानुदास कोतकर यांचं नाव हटवण्यात आलं. आता हे नाव हटवण्यामागं वेगवेगळी कारणं काही लोकांनी दिली. परंतु हे खरं असलं तरी एक प्रश्न पडतोच की भानुदास कोतकर यांनी नेप्ती उपबाजार समितीसाठी काहीच केलं नाही का? नेप्ती बाजार समिती उभं करण्यात भानुदास कोतकर यांचाच सिंहाचा वाटा आहे हे सर्वश्रुत आहे. जमीन उपलब्धीपासून तर संपूर्ण मार्केट उभं करण्यात कोतकर यांचाच मोलाचा वाटा आहे. नगरच्या मार्केटमध्ये होत असणारी गर्दी, क्वचित चालणारी लुटमार आणि यातून शेतकऱ्यांचं होणारं नुकसान हे भानुदास कोतकर यांनी हेरलं. याला वैतागून नगरचा शेतकरी कांदा घेऊन बाहेरच्या मार्केटला जाताना त्यांनी पाहिलं आणि शेतकऱ्यांची गैरसोय होते हे पाहून कोतकर यांनी नेप्ती उपबाजार समिती अस्तित्वात आणली. आज नगर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ही बाजार समिती वरदान ठरते. आज त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आजही विचारा तो पूर्वी होणारी परवड आणि नेप्ती बाजार समिती भाऊनी उभी केल्यानंतर झालेला फायदा सांगताना दिसतो. अगदी नामकरण कार्यक्रमात देखील भाऊंनी शेतकऱ्याच्या डोळ्यात थेंब दिसला नाही पाहिजे असा सज्जड इशारा येथील प्रशासनाला दिलेला होता. म्हणजे आज जो काही भव्य डोलारा नेप्ती मार्केटचा आहे तो केवळ भानुदास कोतकर यांच्यामुळेच आहे. त्यामुळं त्यांचं योगदान या उपबाजार समितीसाठी फार मोठं आहे अशी प्रतिक्रिया हे नाव हटवल्यावर अनेक शेतकरी व्यक्त करताना दिसतात. दरम्यान हा झाला एक मुद्दा. हे नाव हटवण्यात आमदार संग्राम जगताप यांचं सहाय्य झालं असं एक वक्तव्य मध्यंतरी एका चॅनेलवर एका माजी नगरसेवकाने केलं. यात किती सत्यता हा विषय वेगळा असला तरी हे खोटं आहे असं कधी आमदार संग्राम जगताप म्हणताना दिसले नाही. त्यामुळे आता नव्या काळात जगताप कोतकर यांच्यात राजकीय ठिणगी पडेल का अशी चर्चा नागरिक करताना दिसतात. असं जर असेल तर आता कोतकर राजकीय अस्तित्वाची शेवटची लढाई लढणार असंही म्हटलं जातं. आमदारकीला कोतकर यांनी मोठं वादळ उभं केलं, परंतु ऐनवेळी त्यांनी माघार घेतली. परंतु आता ते निर्माण झालेलं वातावरण आजही तसंच आहे. त्यामुळे येत्या नगरसेवक अर्थात मनपाला कोतकर कुटुंबीय शेवटची लढाई परंतु जोरदार लढाई लढतील असं म्हटलं जातं. अशी एक चर्चा आहे की हा संघर्ष दिसत असला तरी तो ज्येष्ठांच्या मध्यस्थीने सुटणारा संघर्ष आहे. त्यातच संदीप कोतकर यांचा सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी घनिष्ठ मैत्रीचा संबंध आहे हे सर्वश्रुत आहे. मोहोळ जेव्हा नगर दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांनी सर्वात आधी संदीप दादा कुठे आहे अशी चौकशी केली होती. मग बाकीचं बोलणं झालं होतं. मोहोळ हे भाजपवर असून पक्षात त्यांचा चांगला वट आहे.
त्यामुळे त्यांच्या माध्यमातून जर कोतकर भाजपवासी झाले आणि भाजपने आपले संपूर्ण मतदारसंघात केंद्रस्थान बळकट करण्यास सुरुवात केली तर संदीप कोतकर यांच्यासाठी नगरमध्ये फार मोठी संधी असेल। त्यात केंद्र आणि राज्य दोन्ही ठिकाणी भाजप सत्तेत असल्यानं एक मोठी ग्रिप्स संदीप कोतकर घेतील यात शंका नाही असं कार्यकर्ते सांगतात। त्यातच त्यांची असणारी औद्योगिक क्षेत्रातील पकड सोबत विविध शैक्षणिक संस्था की जेथे आज हजारो गरीब कुटुंबातील मुलं फुकट शिक्षण घेत आहेत त्यांचा पाठिंबा आणि मनपा बाजार समिती आदी ठिकाणी पेरून ठेवलेली जुनी पण एकनिष्ठ माणसं यातून कोतकर नगरचं राजकारण पुन्हा एकदा वेगळ्या वळणावर नेतील यात शंका नाही। आणखी एक महत्वाचा मुद्दा असा, कोतकर कुटुंबियावर विविध आरोप होत असले तरी संदीप कोतकर असं व्यक्तिमत्व आहे की जनता आजही त्यांना निष्पाप आणि प्रेमळ मानते आणि हे वास्तव आहे। त्यातच जुन्या नगरसेवकांची फळी जी आजही त्यांना साथ देण्यास तयार आहे। हे सगळं जर जुळलं तर मनपा आणि पुढील राजकारण कोतकर यांच्या एंट्रीनं वेगळं होऊ शकतं यात शंका नाही। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा। पुन्हा भेटू नवीन विषयात, तोपर्यंत धन्यवाद।